त्रिभुवने एक पवित्र अनादि पंचक्रोशी क्षेत्र, जेथे जगाचे जीवनसूत्र महालायशी अशा या माऊलीच्या वास्तव्यानं आणि पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आज हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथांचं पूजन आणि ओपनिंग सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांचं आदरस्थान, आपल्या सर्वांचे वंदनीय पूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, ज्यांच्यावर आपली सर्वांची श्रद्धा आहे, ज्यांनी मंदिरावर बाबावर प्रेम केलं, आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठं श्रम कष्ट घेतले, अशा गुरुवर्य पूजनीय वंदनीय हरिभक्तपरायण मीराबाई महाराज, ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये येऊन गुरुची सेवा आणि गुरुचा आश्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उभा केला आणि त्या ठिकाणी संपूर्ण भक्तांची मांदी आली, ज्याला म्हणू ती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जमा केली. आत्ताच परवाच ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांचा सोहळा, मोठं पारायण, त्या ठिकाणी संतांचं मार्गदर्शन कीर्तन हा सोहळा केला. असे आपले सर्वांचे आवडते हरिभक्तपरायण गुरुवर्य उद्धवजी महाराज नेवासेकर आज या ठिकाणी मुद्दाम होऊन उपस्थित झालेले आहेत. पूजनीय वंदनीय गुरुवर्य राऊत महाराज यांनी आपल्याला या ठिकाणी तारीख दिलेली होती, परंतु अचानक काल थोडी तब्येत जरा थोडीशी बिघडली, ताप आला आणि म्हणून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि म्हणून ते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. परंतु त्यांनाही मी वंदन करतो, त्यांनी सुद्धा फार मोठं कार्य संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये केलेलं आहे. मित्र, या निमित्तानं आपल्या तालुक्यातील सर्व महाराज मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी काम करणारे आमचे सर्व हरिभक्तपरायण महाराज मंडळी, ज्यांनी या ठिकाणी हस्तलिखित ज्ञानेश्वरी केलेली आहे, असे सर्व भक्त आमच्या माऊली भगिनी यांनी सर्वात जास्त भाग घेऊन जास्तीत जास्त हस्तलिखित ज्ञानेश्वरी करण्याचा प्रयत्न अतिशय मोठ्या प्रमाणात केला, म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे तालुक्यातील, जिल्ह्यातील, जिल्ह्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानेश्वरीचं ग्रंथ लिखाण हे करण्यात त्यांनी फार मोठी मोलाची मदत केलेली आहे. आणि म्हणून आत्ताच आपल्या तालुक्यामध्ये जे जिल्हा न्यायाधीश होते देशमुख महासाहेब, खरं त्यांना महाराजच म्हणलं पाहिजे, त्यांनी स्वतः हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिली. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पहाटी देवगडला आम्ही गेलो, देवगडला कार्यक्रम झाला, रात्री 12-1 वाजले, तरी पहाटे 5 वाजता 4 वाजता साहेब पूजेला या ठिकाणी आले, अभिषेक केला. अतिशय असे धार्मिक वृत्तीचे. आणि आज त्यांची बदली जरी झाली तर त्या ठिकाणून परत इथं या कार्यक्रमात उपस्थित झाले, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आमच्या परभणी जिल्ह्यातल्या चिखलींच्या वरपुडकर ताई, वरपुडकर आमदार जे आहेत, त्यांच्या सौभाग्यवती ताई कुठं आहेत का ते इथं? हा, उभे राहा. त्यांनी ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली आणि परवाच बाबाजी ते इथे येऊन थांबल्या. तुमच्याकडे देवगडला जाऊन सुद्धा काल आले, तुम्ही काल पंढरपूरला होता. आणि म्हणून नाशिक जिल्ह्यातील या ठिकाणी जे भक्त आलेले आहेत त्यांनी जरा थोडं उभं राहिलं पाहिजे. 1 मिनिट.
दिंडोरी जोशी महाराज यांनी सुद्धा हस्तलिखित ज्ञानेश्वरी केली. त्यांच्या सहकार 59 दिवसात ज्ञानेश्वरी पूर्ण केली. सगळ्यांनी टाळ्यावर. त्याच्यानंतर आमचे दरंदरे महाराज निमसे महाराज यांनी सुद्धा अतिशय लवकरात लवकर ज्ञानेश्वरी 59 दिवसात पूर्ण केली. त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन. आपले टाकळी बांधचे बापूसाहेब पठारे हे बाबाचे भक्त, बाबाच्या 71व्या कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग असलेले तेच आलोन शिंगले होते, बरोबर आहे. त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून शिवाय गाथा सुद्धा लिहिला. आणि आता मला सूचना केली बाबाजी का जसं ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं तसं गाथ्याचं लिखाण करा. हे सुद्धा सगळ्या भक्तांना विनंती केलेली आहे. आणि म्हणून लवकरच तो गाथ्याचं सुद्धा निर्मिती आपण करून देऊ आणि सगळ्या भक्ताकडून परत गाथा, कारण की गाथा हे फार मोठं वैभव आपल्या या देशाचं नव्हे जगाचं आहे. आणि म्हणून निश्चित प्रमाणामध्ये आपण त्यांचं सुद्धा कौतुक करू, अभिनंदन करू. आमचे या ज्ञानेश्वर मंदिराचे ज्येष्ठ ट्रस्टी भिका भाऊ जंगले साहेब यांच्या नातीनं पुढे ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी लिखित केलेली आहे. उभी राहत आहे, उघडून दाखवा. यांनी इंग्रजीमध्ये हस्तलिखित ज्ञानेश्वरी या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि म्हणून अतिशय चांगलं असं काम आज तरुण मंडळी आणि आज या ठिकाणी ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. आमचे लाडके भक्त माळेवाडीचे बंडू पाटील हरदे यांच्या सौभाग्यवती ताई यांनी 2 ज्ञानेश्वरी लिहिल्या. पुढे ते उभे असले त्यांनी उभं राहावं. त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि मग या ठिकाणी खरात महाराज असतील, आमचे रोहिदास महाराज असतील, रामनाथ महाराज, सर्व महाराज मंडळी यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलेलं आहे. आणि मुळच त्यांचं पिंड अभ्यासाचं असल्यामुळं माऊलीची इथं नेहमी येऊन नतमस्तक होणं, त्यांची चरणाची सेवा करणं ही सर्व महाराज मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये करतात. आणि म्हणून मी स्वतःचं काही सांगू नये कधी. मी सुद्धा ज्ञानेश्वरी ही हस्तलिखित केलेली आहे. ज्ञानेश्वरी लिहिली, पानं शिल्लक राहिले. एक वळ सोडून लिहिलेली आहे तरी पानं शिल्लक राहिले. मग अमृतानुभव लिहिला तरी पानं शिल्लक राहिले. चांगदेव 65 लिहिली तरी पानं शिल्लक राहिले. मग शेवटी पसायदान लिहिलं. आणि म्हणून हे सगळं पूर्ण केलं. बाबाजी एक दिवस घरी आले, त्यांना मी दाखवली तिथं. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर केलं तर सगळं होतं. आता मी परवाच्या त्याच्यात सांगितलं माणसं नुसती धावपळ करायच्या मागे लागली. मी सांगितलं माणसाला रिकामपणामुळं वेळ नाही. कशामुळं? रिकामपणामुळं. काम नाही काही रिकामपण आहे पण आम्हाला वेळ नाही. परंतु तुम्ही भगवंताच्या दारामध्ये जी सेवा देणार आहेत तीच तुमच्या बरोबर येणार आहे. आणि म्हणून सर्वात श्रेष्ठ या ठिकाणी पैसखांब माऊलीनं टेकून ही दिलेल्या जगाला सगळ्यात ललामृत ठरावा असा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि म्हणून बाबाजी मी आपल्याला सांगतो, आमचे शिंदे साहेब आहेत, शिंदे साहेबांचे बंधू आणि आपला हे यांनी तर ध्यान मंदिर भास्करराव शिंदे औरंगाबादला असतात, अध्यात्मामध्ये आहेत, इंजिनियर आहेत. त्यांनी या ठिकाणी ध्यान मंदिर या ठिकाणी करण्यासाठी त्यांनी स्वतः वर्गणी केली. स्वतः 10 लाख रुपये जमा केले आणि त्या ठिकाणी खाली तळघरामध्ये मोठं असं ध्यान मंदिर तयार होत आले. आता फक्त मूर्ती बसवायची राहिली, बाकीचं सगळं स्वच्छ केलेलं आहे.
वरून POP केलेलं आहे आणि सुंदर असं ध्यान मंदिर. परवा महाराज गेले होते रविशंकर महाराजांकडं, त्यांना सुद्धा महाराजांनी आमंत्रण केलं. मी आपल्या सर्वांच्या भक्तीचं महाराजाचं हार्दिक अभिनंदन करतो. ते त्यांचे सहकारी जे हार्ट ऑफ लिव्हिंगचे या राज्याचे देशाचे प्रमुख आहेत रविशंकरजी, त्यांनी सुद्धा इथं पैस खांबाला येऊन भेट देण्याचं मान्य केलेलं आहे महाराजाला. तो सुद्धा कार्यक्रम मोठा होणार आहे आणि म्हणून बँगलोरहून येणार आहेत आणि म्हणून तो सुद्धा कार्यक्रम मोठा या ठिकाणी होणार आहे. ध्यान मंदिराचा सुद्धा जे आपले प्रमुख आहेत त्यांचे काय नाव त्यांचं भास्करराव, त्यांचे ते गुरु जे आहेत ते आपले याला होते ना ते कैलास कोण येते यम सर ध्यानात ठेवी जा. यम सर हे सगळे देशातले प्रमुख एक तत्ववेत्ते आहेत. जिथं आम्ही तिथं ज्ञानेश्वरी सगळे ग्रंथ सगळे धार्मिक त्या ठिकाणी ग्रंथ आणि पादुका जमा केल्या. जवळजवळ 18 पादुका वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तिथं वाशी या ठिकाणी मुंबई या ठिकाणी तिथं त्या पादुकाचं पूजन सकाळ उद्योग समूह त्यांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित केला. तिथं ज्ञानेश्वरच्या पादुकाला सर्वात पहिला नंबर दिला. या राज्याचे मंत्री केसरकर साहेब यांनी पहिली पादुकाची पूजा करून 5,000 रुपयाची देणगी दिली. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून मित्र ज्ञानेश्वरीचं ग्रंथ त्याचं वाचन पूजनीय सर्व संत महंत मंडळी आपलं सर्वांचं खरं म्हणजे भाग्य आहे. आपल्याला या क्षेत्रामध्ये जन्म मिळाला. गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज आज शांतीब्रह्म म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कालच ते पंढरपूरला गेले होते. पंढरपूरचा महिमा ते त्यांच्या भाषणातून आता सांगतील. पुरातन काळाचं जुनं मूर्ती आणि मंदिर खाली सापडलेलं आहे असं पेपरला आम्ही वाचलं. काल त्यांची मीटिंग होती, ते तिथं गेलेले. पंढरपूरला सुद्धा अनेक सुधारणा महाराजांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेल्या आहेत. या ठिकाणी आपल्या सुद्धा देवगड सारखं तिथं स्वर्ग निर्माण करण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. अनेक ठिकाणी जाताना आपल्याला सुद्धा ज्ञानेश्वर मंदिराला फार मोठं मार्गदर्शन योगदान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून उद्धव महाराज असतील, बाई असतील, बाईंना सुद्धा संबंध या महाराष्ट्रामध्ये नव्हे. आपल्या या मंदिरात बाबा असतानाच वैकुंठवासी बंसी महाराज तांबे या ठिकाणी कार्यरत असतानाच बाई त्यांच्या सेवेला इथं हजर होत्या. आणि म्हणून बाई समोर एकदा बाईला मुद्दाम त्यांनी कीर्तन करायला लावलं. आणि म्हणून तेव्हापासून बाईची जी सेवा आहे ती सेवा अखंडित आपलं ज्ञानेश्वर मंदिर असेल, भेंड्याचं नागेबाबा मंदिर असेल, दक्षिणमुखी असेल. परवा आम्ही पारगावला जाऊन आलो. एवढंसं गाव आहे पण त्यांनी तिथं फार मोठी कुटीन बाईची तिथं व्यवस्था केलेली आहे. संताचा महिमा हा काही आगळा वेगळा संताचा महिमा असतो. आणि म्हणून त्यांनी ही सगळी जीवन समाजासाठी समर्पित करणारी माणसं म्हणून आपलं सर्वांचं भाग्य आहे. आपल्याला सर्वांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थानं उद्धार करायचा आहे. आणि म्हणून त्यासाठी निश्चित प्रमाणामध्ये आपण या सेवेमध्ये रत राहिलं पाहिजे. आपल्याला हे सर्व कार्यक्रम आपला सर्वांचा सहभाग, आमची सर्व पत्रकार मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकार मंडळींना सुद्धा फार मोठं सहकार्य आणि अतिशय चांगलं असं काम मंदिराच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेळा नवे आंदोलनं करून सुद्धा या ठिकाणी हे काम जास्त मार्गी लागावं यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करणार आहे. आणि म्हणून मित्र या सर्वापेक्षा कामं थोडीफार होत राहतात, काही होतील, काही होणार आहेत. मागं सुद्धा आजान वृक्षाचं त्या ठिकाणी आपण रोपण केलेलं आहे. तिथं सुद्धा आता बरीच भक्तमंडळी जाऊन दर्शन घेतात, तिथं वाचन करतात, बसतात. अजूनही सुद्धा तिथं चांगलं स्वरूप निर्माण होणार आहे. मागं सुद्धा आपल्याला बरंच मोठं काम अजून करायचं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपलं जे उद्यान आहे ते उद्यान खऱ्या अर्थानं जर परिपूर्ण झालं तर खऱ्या अर्थानं नवीन जी मंडळी आहे ज्यांनी कधी ज्ञानेश्वरीला हात लावला नाही, ज्यांनी गाथ्याला हात लावला नाही, त्यांना इथं माहिती नाही इथं काय आहे. आणि म्हणून ते सचिव व देखावे त्यांचे माऊलीचे या ठिकाणी आपल्याला सर्वांना उभे करायचे आहे.
आणि म्हणून त्यासाठी भक्ताची मांदियाळी खरं जमा करणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. आणि म्हणून माऊलीनं म्हटलेलं आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. या स्वरूपामध्ये आम्ही सर्वांच्या चरणी लीन आहोत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्वांनी माऊलीच्या दर्शनासाठी, पैस खांबाच्या दर्शनासाठी, सेवेसाठी, सहकार्यासाठी नेहमी सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल खऱ्या अर्थानं म्हणजे आज गडाख साहेब येणार होते स्वतः, कालच त्यांची शुगर डाऊन झाली, राऊत महाराजाला थोडा त्रास झाला. आणि आता बाबाजी उद्याचा शेवटचा दिवस आहे. या महाराष्ट्राचं नाही, या देशाचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं हे उद्या ठरणार आहे. त्यामुळं ज्याचे त्याचे गडी तपासायचं काम सुरू झाल्यामुळं नामदार साहेब सुद्धा रात्रीच त्या ठिकाणी मुंबईला रवाना झाले. म्हणजे खरं आम्हाला त्यांनी आग्रह केला होता की या गडबडीत तुम्ही ही तारीख घेऊ नका, जरा पुढे घ्या. पण म्हणलं आता फार वेळा तारखा बदलल्या, त्यामुळं आता काय पुढं तारीख परत बदलायला नको. पण ते म्हणजे ठीक आहे, मी ॲडजस्ट करून घेईल. परंतु आता काही गोष्टीला नाईलाज असतो. परंतु नरेंद्र पाटील सुद्धा आता थोड्या वेळातच येतील, ते सुद्धा येणार आहेत. आणि म्हणून सर्वांचं हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण, भक्तीचं ठिकाण, प्रेरणादायी ठिकाण, संतांचे सर्व आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपण सर्वजण उपस्थित झाला, सर्वांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माझे प्रास्ताविक 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुमच्याच वतीने, संस्थांच्या वतीने संपन्न होतं. या ठिकाणी मी विनंती करतोय सन्माननीय पांडुरंगजी अभंग साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय विश्वस्त विश्वासमामा गडाख साहेब, आपण पूजनीय गुरुवर्य आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेलं श्रद्धास्थान, पूजनीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाजींचं संत पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. काय द्यावे त्याचे भावे होत राय, ठेविता हा पायी जीव थोडा. या न्यायानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या वारकऱ्यांचं भूषण पूजनीय बाबाजी या ठिकाणी आपलं संतपूजन संपन्न होतं. यानंतर सन्मान करण्यासाठी ज्योतिताई विजय घाडगे यांना विनंती, आपण समोर यायचं. आदरणीय पूजनीय गुरुवर्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान मीराबाई महाराज मेरीकर यांचं संतपूजन या ठिकाणी होतं. ताईंना विनंती आहे, आपण आपल्या शुभहस्ते हे संतपूजन करायचं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत या न्यायाने आदरणीय पूजनीय बाईंचं या ठिकाणी संतपूजन झालेलं आहे. यानंतर सन्माननीय श्री भिकाभाऊ जंगले विश्वस्त यांना विनंती, आपल्या शुभहस्ते पुढील सन्मान होणार, आपण समोर यायचं. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य उद्धवजी महाराज नेवासेकर यांचं संतपूजन या ठिकाणी ज्येष्ठ विश्वस्त भिकाभाऊ जंगले साहेब यांच्या शुभहस्ते हा संतपूजनाचा पुढील कार्यक्रम संपन्न होतो. धन्यवाद. उपस्थित सर्वच संयोजक, भाविक आणि संतपीठावरील मान्यवर, आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती आहे. यानंतर प्रत्येक हस्तलिखित ज्ञानेश्वरी केलेल्या प्रत्येक भाविकांचा या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्येकाला सन्मानपत्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. प्रत्येक हस्तलिखित केलेल्या भाविकाला सन्मानपत्र देण्याचा या ठिकाणी संकल्प आपण पूर्ण करतोय. परंतु काही सन्मानपत्र प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी संतपीठाच्या शुभहस्ते या ठिकाणी देणार आहोत. आणि राहिलेल्या सर्वच हस्तलिखित ज्ञानेश्वरी केलेल्या भाविकांनी कार्यक्रम संपल्यानंतर याच जागेवरती थांबायचं आहे. संयोजक मंडळी आपल्या सर्वांना प्रमाणपत्र देतील, आपलं नाव त्यावरती लिहून हे सन्मानपत्र आपल्याला दिलं जाणार आहे आणि मगच आपण आपल्या घराकडे जायचं आहे. मानपत्र घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी सर्वांना विनंती आहे. आणि मानपत्र घेऊन, सन्मानपत्र घेऊन नंतर फराळाची व्यवस्था आहे, फराळही घेऊन आपण सर्वांनी जायचं आहे. त्यामुळे शांततेने थांबून शांततेने सर्वांनी आपलं मानपत्र घेऊन जायचं आहे. प्रथमतः प्रातिनिधिक
मानपत्र या ठिकाणी आपण सुपूर्द करतोय. पूजनीय गुरुवर्य आदरणीय बाईंना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी परभणी तालुक्याचे सन्माननीय परभणीहून या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार साहेबांच्या सौभाग्यवतीताई आदरणीय मीनाताई सुरेश वरपुडकर आदरणीय ताईंचं या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्मानपत्र देऊन सन्मान केला जातोय. आपण समोर उपस्थित राहायचं आहे. पुढील मानपत्र आदरणीय बाईंना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मानपत्र द्याल. पुढील शालिनीताई भोसले नामोल्लेख करू म्हणजे एक एक येतील. हां चला ताई चला पुढे तुम्ही. पुढील नामोल्लेख करून ठेवतो. आपण तयारीत राहायचंय. शालिनीताई भोसले आपण तयार राहायचंय. दिला दिला अगदी शांततेमध्ये पूर्ण कार्यक्रम संपन्न होईल. जास्त गोंधळ इकडे दिसला की कार्यक्रमामध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे फक्त कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल. आपण गोंधळ करू नये एवढी विनंती आपल्या सर्वांना. सरस्वतीताई लक्ष्मण कोपडे आपण तयार राहायचंय. ताई थांबा. आजी थोडंसं पाठीमागे थांबा आजी. हां फक्त तयार राहा असं सांगितलंय. सरस्वती लक्ष्मण कोपडे तयार राहायचंय. पुढचा नामोल्लेख आजी आता तिथेच थांबा तुम्ही 2 मिनिटं फक्त तयार राहा असं. टाळ्या वाजवा. या वयामध्ये मांडी घालता येणं सुद्धा कठीण होतं. या वयामध्ये यांनी अतिशय सुंदर हे आध्यात्मिक कार्यातील योगदान आपलं दिलेलं आहे. पुढील कोपडेताई सरस्वतीताई कोपडे या ठिकाणी पुढील मानपत्र घेण्यासाठी येत आहेत. चला यानंतर ज्यांनी तयार राहायचं आहे आदरणीय बाबांच्या शुभहस्ते पुढील सन्मान होईल. तत्पूर्वी चला चला कोपडेताई चला. वय वर्ष 75 आहे कोपडेताईंचं. यानंतर पूजनीय गुरुवर्य बाबाजींना विनंती आहे आप्पासाहेब सकाराम निमसे यांचा सन्मान होतोय. चांगदेव 65 हरिपाठ ज्ञानेश्वरी ही सर्वच ग्रंथ ज्यांनी हस्तलिखित केलेले आहेत. 59 दिवसामध्ये यांनी हे लिखाण पूर्ण केलेलं आहे. जोरदार टाळ्या आपल्याला यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. यानंतर जगन्नाथ रघुनाथ जोशी आपण तयार राहायचंय. नाशिकहून उपस्थित आहात. 2 मिनिटं तयार राहायचंय. फक्त फोटो होऊ द्या त्यांचा. चला जोशी साहेब चला. नाशिकहून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सन्माननीय बापूसाहेबजी पटारे टाकळी वाहनून या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी आपला आध्यात्मिक काळ घातला आहे बापूसाहेबजी पटारे आपणही ज्ञानेश्वरी हस्तलिखित केलेले आहे. पूजनीय गुरुवर्य आदरणीय बाबाजी आणि पूजनीय बाईंच्या शुभहस्ते आदरणीय पूजनीय गुरुवर्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान मीराबाई महाराज मिरीकर यांनी देखील ज्ञानेश्वरी हस्तलिखित केलेले आहे. त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान आपल्याला मानपत्र द्यायचं. तोपर्यंत मी महाराजांना विनंती करतो आदरणीय पूजनीय बाईंचं या ठिकाणी मानपत्र तयार करायचं आहे. तत्पूर्वी दत्तात्रय चौगुले वाशिम या ठिकाणाहून आपण आलेला आहात. आपण ज्ञानेश्वरी हस्तलिखित केलेली आहे. तोपर्यंत दत्तात्रय चौगुले यांचा सन्मान आपण करणार आहोत. दत्तात्रय चौगुले वाशिम या ठिकाणाहून आपण उपस्थित झालेला आहात. सगळ्यात वयोवृद्ध मधुकर भास्कर देशपांडे वय वर्ष 92 या ठिकाणी नरेंद्रजी पाटील घुले साहेब माजी आमदार आणि चेअरमन ज्ञानेश्वर उद्योग समूह यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत या ठिकाणी करत आहोत. पूजनीय गुरुवर्य बाईंचं मानपत्र पूजनीय गुरुवर्य महंत बाबाजींच्या शुभहस्ते बाईंना या ठिकाणी मानपत्र सुपूर्द केलं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण बाईंचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. 60 दिवसांमध्ये बाईंची ज्ञानेश्वरी हस्तलिखित करून पूर्ण झालेल्या.
यानंतर मधुकर भास्कर देशपांडे यांचं वय वर्ष 92 आहे. अतिशय वयोवृद्ध वारकऱ्यानं ही ज्ञानेश्वरी पूर्ण केलेली आहे. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आदरणीय प्रसाद साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वय 14 वय वर्ष असलेला कुमार श्रावण अंकुश शिंदे 45 दिवसातच ज्ञानेश्वरी पूर्ण केलेली आहे. वय वर्ष 14 आणि 45 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केलेली आहे. ज्ञानोबा माऊली शिंदे महाराज यांचे नातू आहेत, ते आपले विश्वस्तांचे नातू आहेत. माऊलींना विनंती आपणही समोर यायचं. 29 दिवसामध्ये पुढील नाव ज्यांचं आपण घेतोय ती कुमारी ज्ञानेश्वरी एकनाथ कदम 29 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी पूर्ण केलेली आहे. 29 दिवसामध्ये जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या. छोटीशी मुलगी आहे. यानंतर ज्ञानेश्वरी संजय सरोदे महाराजांची या ठिकाणी कन्या आहे. चला, ज्ञानेश्वरी सरोदे हरिभक्तपरायण सरोदे महाराजांची ही कन्या आहे. ज्या ताईंनी ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरीचं ट्रान्सलेशन करून लिहिलं आहे, नताशा अनिल जंगले या ठिकाणी इंजिनियर आहेत पेशानं आणि अतिशय सुंदर आपण काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या चला जंगलीताई चला. वय वर्ष 81 आहे. आदरणीय ताई या ठिकाणी आपलं मानपत्र स्वीकारतायत. शिवरकर ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं वय वर्ष आहे 81. शिवरकर ताई आदरणीय जंगलेताई या ठिकाणी उपस्थित, ज्यांनी इंग्रजीमध्ये नताशा अनिल जंगले यांनी इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेल्या, त्यांच्या मातोश्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सत्कार ज्या सत्कार स्वीकारतात त्या नताशा ताईंच्या मातोश्री आहेत. बाकीच्यांना कार्यक्रम संपलेले थांबा, सगळ्यांना सर्टिफिकेट सर्वच हस्तलिखित ज्ञानेश्वरी करणाऱ्या भाविकांना सर्टिफिकेट आपण देणार आहोत, मानपत्र देणार आहोत. आपण या ठिकाणी थांबूनच ते मानपत्र घेऊन जायचे याची नोंद घ्यायची आहे. तसेच या कार्यामध्ये विशेष योगदान देणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचा नामोल्लेख आपण या ठिकाणी करतो. तो प्रसादजी देशपांडे, मनोहरजी गायकवाड, अभंग साहेबांचं या ठिकाणी मानपत्र लगेचच सुपूर्द केलं जातं. पूजनीय बाबाजींच्या आणि पूजनीय बाईंच्या शुभ हस्ते सन्माननीय हरिभक्तपरायण पांडुरंगजी अभंग साहेब, अध्यक्ष ग्रंथराज ज्ञानेश्वरी रचनास्थान श्री क्षेत्र नेवासा, सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. सर्व पत्रकार नामोल्लेख आपण या ठिकाणी गरजे साहेब नामोल्लेखाची वाट न बघता सर्वांनी येऊन सन्मान घेऊन जायचा. चला, या ठिकाणी पत्रकार बांधव सर्व मनोहरगाव गायकवाड असतील, प्रसाद देशपांडे असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय कैलास शिंदे असतील, रमेशजी शिंदे, सुधीरजी चव्हाण साहेब, अनिलजी गर्जे साहेब, सुनीलजी गर्जे साहेब, सुहासजी पटाडे साहेब, त्याचप्रमाणे मकरंदजी देशपांडे आणि सर्वच पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपण सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती आहे. आणि हा सन्मान होत असताना इंद्रजी घुले पाटील साहेबांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान कराल. सन्माननीय डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय.
यानंतर मनोगतामध्ये पूजनीय गुरुवर्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले आदरणीय बन्सी महाराज यांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी काळ घातलेला आहे असे सन्मान्य बापूसाहेबजी पटारे आपलं थोडक्यामध्ये मनोगत सर्वच उपस्थित भाविकांच्या वतीने एक मनोगत म्हणून पटारे साहेबांचं अगदी 2 मिनिटांमध्ये मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत. वेळेचं बंधन आपल्या सर्वांनाच आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच. कल्लोळात मंगलमय अशा क्षणी होत असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचं अधिष्ठान परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गुरुवर्य उद्धवजी महाराज, गुरुवर्य मीराताई, सर्व कीर्तनकार मंडळी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, तसेच या विश्वस्तचे अध्यक्ष पांडुरंगजी अभंग आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वागत करताना एका वेगळ्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. खरं म्हणजे या गुरुवर्यांचे आशीर्वादच जर आपल्याला नसते तर कदाचित आपल्या हातनं हे चांगलं काम कदाचित घडलं नसतं. ज्ञानेशांनी त्यावेळेला या शब्दरूपी फुलांची पखरण केली आणि सच्चिदानंद बाबांनी ती वेचली आणि म्हणून त्याच्यातून निर्माण झाली ती ज्ञानेश्वरी, जिला आपण भावार्थ दीपिका म्हणतो. खरं म्हणजे कधी कधी एक विचार महाराज सहज तळून जातो. जर श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर भगवद्गीता ही अर्जुनाला सांगितली नसती की जी संस्कृतमध्ये आहे, ती सांगितली नसती तर आज आपण लिखाण कशाचं केलं असतं. ज्ञानेशांनी संस्कृत भाषेमध्ये असलेली जी काही गीता आहे ती प्राकृतात सांगून आपल्यावर जो काही उपकार केला आहे ते जर ज्ञानेशांनी केलंच नसतं तर आज आपण ज्ञानेश्वरी कशी लिहिली असती. त्याच्याही पुढे जाऊन कधी कधी असंही वाटतं, ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेशांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली, त्या पैस खांबाभोवती वैकुंठवासी बन्सी बाबांनी जर मंदिरच बांधलं नसतं तर आज आपण कुठं असतो. हा एक सद्विचार डोळ्यासमोर येणं ही अतिशय चांगली बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीनं या ठिकाणी निर्माण होते आहे, मनासमोर येते आहे. हा अति उच्च विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये आला. पण त्याही पुढे जाऊन ही ज्ञानेश्वरी आपल्या हातून लिहून घ्यावी किंवा तिचं लिखाण व्हावं, याच्यासाठी मला वाटतं खासदार यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या नावानं असलेल्या यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमानं या आपल्या सर्वांना ज्या काही 1250 वह्या त्यांनी दिल्या, त्याचा जवळपास 4.5 लाख रुपयाचा खर्च आदरणीय शंकररावजी गडाख यांनी मनाचा मोठेपणा दाखवून केला. खरं म्हणजे त्यांनी जर हा खर्च केला नसता, आपल्याला वह्या दिल्या नसत्या आणि या मंदिराचे जे काही विश्वस्त आहे त्यांनी जर आपल्याला प्रेरणा दिली नसती तर आपण लिखाण कुठं केलं असतं, कसं केलं असतं, हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर होता. तो या गडाख बंधूंनी खरं म्हणजे आपल्यावर एक प्रकारचा वेगळा उपकार केला, वेगळी देणगी त्यांनी दिली. तेव्हा त्यांच्या सुद्धा उपकारातून आपल्याला उतराई होणं शक्य नाही, परंतु तरी आपण ज्ञानेश्वरी लिहिली हा एक चांगला विचाराचा पगडा आपल्यावर बसला.
खरं म्हणजे अज्ञानाच्या अंधकारातून आपल्याला दूर जात असताना ज्ञानेश्वरी लिहित असताना जे काही अनुभव आले ते अतिशय मनाला चटका लावून जाणारे आहेत, मनाला स्पर्श करणारे आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन कधी कधी असं वाटतं की बा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांनी ह्या 4 बालकांना जन्म दिला नसता, ज्ञानेशांनी जर ही ज्ञानेश्वरी जर सांगितली नसती किंवा सच्चिदानंद बाबांनी लिहिली नसती तर आपल्यावर जे काही उपकार त्या मंडळींनी केले आहेत, खरं म्हणजे हा अतिशय चांगला योग आहे. बाबा मला वाटतं तुम्ही त्यावेळेला हजर होतात. 88-89चा काळ. त्या काळात आपण बंशी बाबांचा 71वा वाढदिवस खूप मोठा या ठिकाणी साजरा केला होता आणि त्यावेळेला स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे या ठिकाणी मुद्दामहून आले होते. मारुतराव पाटील घुले ज्यांना आपण मालक म्हणतो तेही होते, संभाजीराव फाटके होते आणि यशवंतरावजी सुद्धा त्या कार्यक्रमाला होते. ही सर्व मंडळी त्या ठिकाणी हजर होती. अतिशय चांगला भव्य दिव्य कार्यक्रम त्यावेळेला आपण साजरा केला. त्याच प्रकारचा आज हा आनंदमय सोहळा या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीनं साजरा करत आहोत. खरं म्हणजे बाबा आपणा सर्वांचं जे काही योगदान आहे आज समाजासाठी हे काही आपण सर्वांनी केलेलं आहे, हे फार मोठं काम आपण करतात. आमच्या सर्वांच्यावर आपल्या सर्व गुरुवार्यांचे खरं तर एवढे उपकार आहेत की त्या उपकारातून उतराई होणं शक्य नाही. आणि आज मला फक्त एकच मागणी करायची, एक अर्ध्या मिनिटात मागणी करायची. मी गुरुवर्य उद्धवजी महाराजांना एक कल्पना मांडली होती की आपण तुकाराम बीजेच्या निमित्तानं का होईना आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग गाथा निर्माण करण्याची किंवा लोकांच्याकडनं लिहून घेण्याची एक तसदी म्हणा, त्रास म्हणा जर घेतला तर लोकांच्यापर्यंत ते सुद्धा ज्ञान वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा या न्यायानं आपल्याला ते सुद्धा काम करावं अशी एक विनंती. परंतु ही विनंती करत असताना आज कर्मधर्म संयोगानं नरेंद्र पाटील या ठिकाणी आहेत. नरेंद्र पाटलांना मी मारुतराव पाटील तथा मालक यांच्या स्मरणार्थ आपण त्या वह्यांचा खर्च करावा अशी मी तुम्हाला खरं तर विनंती करतो. मला तो अधिकार नाही, परंतु एक अशी गोष्ट आहे, एकदा मालक टाकळी बांधला अशोक बँकेच्या उद्घाटनासाठी आले होते. तेव्हा पाऊस आला आणि पावसात पूर्ण भिजले होते. तेव्हा मला त्यांनी सांगितलं, अरे बाळाजी कुठे आहेत? म्हटलं घरी आहेत ते. म्हणे मला घरी यायचं त्यांना भेटायला. म्हणजे माझ्या वडिलांचं नाव बाळाजी पाटील. त्यांच्याकडे ते आले आणि काय जुनी माणसं होती पा, त्यांनी त्यांचे ओले कपडे काढून टाकले आणि माझ्या वडिलांचे कपडे घालून ते पुन्हा कारखान्यावर गेले. अशी ही जुनी माणसं एकमेकांना सांभाळून घेणारी होती. तेव्हा आपला फार वेळ न घेता एकच सांगतो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. यापेक्षा आणखीन काय मागायचं? आपण सर्व या ठिकाणी आलात. आपल्याला आता आशीर्वाद तर बाबांचे मिळणार आहेत, गुरुवर्य उद्धवजी महाराजांचे मिळणार आहेत, मीराताईंचे मिळणार आहेत. यापेक्षा माझ्याकडे शब्दाशिवाय दुसरं काही नाही. आपल्याकडं शब्दाची काही थोडीफार असेल ती ताकद, बाकी काय आपल्याकडं काही नाही. आणि आपल्याला याच्यातून काही मिळवायचं नाही, फक्त एक समाधान मिळवायचं. ते समाधान पुन्हा आता तुकाराम महाराजांचा गाथा लिहून मिळवावं अशी एक मी आपला सर्वांना आणि मी गाथा उद्धवजी महाराजांना शब्द दिल्याप्रमाणे पूर्ण केलाय. नेवासकरांच्या या पुण्यभूमीमध्ये 1200 भाविकांनी आपल्या हस्ताक्षराने लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या बद्दल त्यांचा सत्कार ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात आला ते आपल्या सर्वांचे आदरस्थान आदरणीय हरिभक्तपरायण भास्करगिरी बाबा नेहमीच आपल्या आध्यात्मिक कार्यक्रमाला आवर्जून ज्या उपस्थित असतात त्या आपल्या ज्येष्ठ भगिनी
आदरणीय हरिभक्तपरायण मीराताई महाराज, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे सहकारी आदरणीय हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आदरणीय अभंग साहेब, आदरणीय विश्वास मामा, ॲडव्होकेट देसाई आबा, रामभाऊ जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले संभाजी राजे दहातोंडे, त्याचबरोबर दादासाहेब गंडाळ, उपस्थित सर्व नेवासा जिल्ह्यातून आलेले सर्व भाविक, ज्येष्ठ सहकारी, तरुण सहकारी, माता भगिनी आणि उपस्थित सर्व भाविक मंडळी, आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब यांनी हा जो उपक्रम हाती घेतला आणि आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये संस्कार केंद्र उभा राहावं, हा त्या मागचा खरा त्यांचा मानस आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की आता सांगितलं टाकळी भांचे आपले पटारे भाऊसाहेब यांनी, तुम्ही आदेश दिला तर अभंग साहेब आपण नाही थोडंच म्हणणार आहोत, म्हणजे जे शंकररावजींनी केलं त्याच्या डबल आम्ही या ठिकाणी देतो. कारण आम्ही नेहमीच या सगळ्या संत मंडळींच्या जवळ असतो. भेंड्याचं नागेश्वर बाबा मंदिर म्हटलं की त्याचं दुसरं नाव म्हणजे आमच्या भगिनी मीराताई. नेवासा तालुका म्हटलं की दुसरं नाव म्हणजे आमचे भास्करगिरी बाबा आणि आमचे उद्धवजी महाराज. कारण देवगड सारखं तीर्थक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं नावाजलेलं आहे की याची चर्चा एवढी होती की शोधून काडी सापडणार नाही. एवढा सुंदर रमणीय परिसर, स्वच्छ परिसर, आणि हे सगळे निर्मळ मनाचे माणसं ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस घराघरामध्ये चांगले संस्कार पोहोचविण्याचा हा उपक्रम आपण हाती घेतो आणि याला नेहमीच आमचं सहकार्य आहे, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांना तर जगामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्या ज्ञानेश्वरीवरती डॉक्टरेट केलेले आपल्या कॉलेजचे डॉक्टर लांडगे सर या ठिकाणी आहेत आणि त्यांनी तर सांगितलं की सगळ्या ज्ञानेश्वरीचा सार हा त्या पसायदानामध्ये दिलेला आहे. आणि ज्या माणसाने सुपर कॉम्प्युटर शोधला त्या डॉक्टर विजय भाटकर यांनी आळंदीला जाऊन त्या ठिकाणी सगळं ऑनलाईन दर्शन आणि ऑनलाईन ज्ञानेश्वरीचा उपक्रम त्यांनी त्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून राबविला. कारण सगळ्या जगाला आता माहीत झालेलं आहे महाराज की 16व्या आणि 17व्या वर्षी हे विश्वची माझे घर हे 700 वर्षापूर्वी सांगायचं आणि 16व्या 17व्या वर्षी तिथं जगातले सगळे ज्येष्ठ फिलॉसॉफर, आपण सॉक्रेटिसला म्हणतो, ॲरिस्टॉटलला म्हणतो, पण त्यांना वय वर्ष 70व्या वर्षी आणि 80व्या वर्षी जे विजडम आपण म्हणतो किंवा जे शहाणपण म्हणतो ते समजलं आणि ते त्यांनी जगाला सांगितलं. पण इथं या अमृत वाहिनीच्या तिरी पैज खांबाला टेकून बसून ज्ञानेश्वरी 16व्या 17व्या वर्षी सांगणं हे अतिशय जगातला सगळ्यात मोठा फिलॉसॉफर आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पुण्याला जे इंजिनिअरिंग कॉलेज काढलं तिथं काकासाहेब साहेबांना फोन केला आणि नेवाशाच्या खाणीतला दगड मला पाहिजे आणि त्या दगडाचा चौथरा तिथं त्या कॉलेजच्या समोर प्रवेशद्वारात त्यांनी उभा केला आणि तिथं भव्य दिव्य ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं आणि त्याच्या मागं लिहून ठेवलं की जगातला सगळ्यात ज्येष्ठ फिलॉसॉफर किंवा तत्वज्ञान कोण असेल तर ते ज्ञानेश्वर महाराज आहे. अशा पद्धतीचं हे थोर काम आपण करतो. महाराज आमच्या शिवरकर ताईंनी तर इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वरी त्यांच्या जंगले ताईंनी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली आहे. म्हणजे आता कुठल्याही देशाची भाषेचं त्याला परीघ न राहता देश विदेशामध्ये आपलं हे संस्कार हे सगळे पोचविण्याचं काम या निमित्ताने होणार आहे. आणि म्हणून संत महात्म्यांच्या सानिध्यात जेवढं आपण येऊ तेवढं आपण निर्मळ तर होतोच. पण मी नेहमीच म्हणतो की अभंग साहेब किती प्रतिकूल परिस्थिती असली
तरी यांचा आशीर्वाद जर असेल तर त्यातून आपलं जीवन नौका आपण सहज पैलथिरी पार करू शकतो. आणि अशा पद्धतीचं हे ज्ञान आपल्या भारत मातेच्या या देशामध्ये 700 वर्षापूर्वी नेवाशाच्या या पवित्र भूमीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि स्वर्गीय घुले पाटील साहेब असतील, आदरणीय बन्सी महाराज तांबे साहेब यांच्या माध्यमातून हे मंदिर या पैज खांबाच्या भोवती जे उभं राहिलं. आणि नेहमी सगळी जुनी मंडळी सांगतात की ज्ञानेश्वर कारखान्याचा पहिलं मशिनरी या ठिकाणी या मंदिराच्या भोवती दर्शन घेऊन फिरवण्यात आली आणि मग ते काम सुरू झालं. जुने लोक अजून सांगतात की स्वर्गीय राजाराम बापू पाटील साहेब हे या राज्याचे ऊर्जा मंत्री होते आणि साहेब या मतदारसंघाचे आमदार होते. 1970 साली ज्या वेळेस वीज आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात आली त्यावेळेस विजेच्या खांबाचं पहिली प्रदक्षिणा या आपल्या मंदिराला झाली. आणि मग नेवाशा तालुक्याचा अंधार हा कंदील चिमण्यामध्ये जो आपण अभ्यास पूर्वीची पिढी करत होती ते ट्यूबलाईट मध्ये आणि लॅम्पच्या खाली सगळेजण अभ्यास करायला लागले. एवढं महत्व या मंदिराला आणि या मातीला आहे. इथं प्रदक्षिणा घातली तर 50 वर्ष 100 वर्ष ती इंडस्ट्री ते युनिट चालतं, सगळ्यांच्या घरात दिवा पेटतो. अशा पद्धतीनं महाराज आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपण नेहमीच येतात आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणी वेडं वाकडं पाऊल जर पडायला लागलं तर अभंग साहेब परत इकडे दुरीत घेऊन येतात आणि मामा आपण सगळेजण एका छत्राखाली या ठिकाणी येतो आणि पुन्हा नवीन वाटचाल चांगल्या नव्या उमेदीने करायला सगळ्यांचं पाठबळ आपल्या पाठीशी असतं. मी फार काही बोलत नाही. या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना म्हणजे किती चांगलं सांगितलं आता उद्धव महाराज साहेबांनी की फक्त ते तुम्ही म्हणाले पटरे साहेब ते पुस्तक द्यायचं आपल्याला आणि इतर अवांतर वेळी प्रत्येक घरामध्ये हे माणसं आपल्या अक्षरानं त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी परत एकदा तयार करणार. आताच सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला 3 वर्ष वेळ होता, घराच्या बाहेर जाता येत नव्हतं, लॉकडाऊन, ST बंद, कॉलेज बंद, शाळा बंद, सगळं बंद. आणि मग अशा वेळेस काय करायचं तर निर्मळ वृत्तीच्या माणसांनी तिथं पेन हातात घेतला आणि ती ज्ञानेश्वरी त्याच्यात उतरून काढली. आणि म्हणून 1200 ही जी संख्या आपली झालेली आहे ही त्या काळात मला वाटतं महाराज जास्त प्रमाणात झाली. आणि हे 1200चं 1,20,000 हे आपल्याला टार्गेट करायचं. अशा पद्धतीने आपण काम करू एवढंच मी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व भाविक मंडळींना संत महात्मे यांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.